कधी कधी नशीब आपल्याला अशा मार्गावर आणून सोडते जिथे थोडीशी प्रामाणिकता एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि कधी कधी एक अज्ञात व्यक्ती सोबत झालेली भेट आपल्या हृदयात कायमची स्थिरावते। असेच काहीसे या कथेतही घडले। एक करोडपती बापाची मुलगी एका साध्या पण अतिशय प्रामाणिक गरीब ऑटोचालक अर्जुनच्या ऑटोमध्ये सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग विसरली आणि अर्जुनने कोणत्याही लोभाशिवाय आणि केवळ माणुसकीच्या भावनेने ती बॅग परत करण्याचा निर्णय घेतला। पण याचा काय परिणाम होईल याचा विचार न करता, पण त्याला माहित नव्हते की त्याचा प्रामाणिकपणा त्याला अशा वळणावर आणेल ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता। मित्रांनो, ही एक खरी घटना आहे जी आतून हृदयाला हादरवून टाकते, कारण पुढे जे घडणार आहे ते आजच्या समाजाचे कटू सत्य बाहेर आणते। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शहराचे नाव नक्कीच लिहा। मित्रांनो, अर्जुन दररोजप्रमाणे कोलकात्याच्या गजबजलेल्या रस्त्यांवर त्याच्या जुन्या खडतर ऑटोने निघाला होता। त्याच्या डोळ्यात खूप स्वप्ने होती, पण त्याच्या खिशात खळखळाट होती। त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईची औषधे, त्याच्या बहिणीचे शिक्षण आणि घरभाडे हे सर्व अर्जुनच्या नाजूक खांद्यावर पडले होते। पण अर्जुन परिस्थितीपुढे हार मानणाऱ्या लाखो गरीब मुलांसारखा नव्हता। त्याच्या नसांमध्ये कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाचे रक्त वाहत होते, जे त्याच्या वडिलांनी दिलेला शेवटचा विश्वास होता। दुपारच्या कडक उन्हात अर्जुन त्याच्या ऑटोने प्रवासी शोधत असताना एका साध्या दिसणाऱ्या पण अतिशय गोंडस मुलीने हात हलवून त्याला थांबवले। तिच्या हातात एक मोठी बॅग होती जी कदाचित तिच्यासाठी एका अमूल्य खजिन्यापेक्षा कमी नव्हती। अर्जुनने हसत हसत ऑटो थांबवला आणि विचारले की, मॅडम, तुम्हाला कुठे जायचे आहे? मुलीने हळुवारपणे सांगितले की, मला फक्त जवळच्या स्थानिक बाजारपेठेकडे जायचे आहे। अर्जुनने काहीही विचार न करता ऑटो सुरू केला, पण हलताना त्याची नजर पुन्हा पुन्हा त्या मुलीच्या निष्पाप चेहऱ्यावर जात राहिली। त्या चेहऱ्यावर असं काहीतरी होतं जे मनाला एक विचित्र शांती देत होतं। अर्जुन विचार करत राहिला की ती किती साधी आणि सुंदर आहे, जणू काही तिने वेदनेच्या पडद्यामागे हसायला शिकले आहे। थोड्या वेळाने ते बाजारात पोहोचले। मुलीने तिच्या छोट्या पर्समधून काही पैसे काढले, तिने ते अर्जुनला दिले आणि गर्दीत गायब झाली। ती निघून जात असताना अर्जुन बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला, पण मग त्याने मान हलवली आणि पुढच्या प्रवाशाच्या शोधात ऑटो पुढे सरकवला। महिला महाविद्यालयाबाहेर काही मुली उभ्या होत्या। त्या मुलींनी ऑटो थांबवला आणि त्याला त्यांच्या वसतिगृहात जाण्यास सांगितले। अर्जुनने होकार दिला आणि मुली ऑटोमध्ये बसताच त्यापैकी एकीने पुढच्या सीटखाली असलेल्या बॅगेकडे बोट दाखवत म्हटले, भाऊ, ही बॅग तुमची आहे का? ती कुठेतरी पडू शकते। अर्जुनने आश्चर्याने मागे वळून पाहिले। ती तीच मोठी बॅग होती, तीच बॅग जी त्या सुंदर मुलीने तिच्याकडे ठेवली होती आणि विसरली होती। अर्जुनने बॅग त्याच्याकडे ठेवली आणि मुलींना हॉस्टेलवर सोडले। आता त्याची अस्वस्थता वाढत चालली होती। ऑटो रिकामी होताच अर्जुनने ऑटो एका कोपऱ्यात पार्क केली आणि थरथरत्या हातांनी बॅग उघडली। बॅगमध्ये काय आहे ते पाहून अर्जुनचा श्वास थांबला। चमकदार सोन्याचे दागिने आणि अतिशय सुंदर महागडे कपडे पाहून त्याचे डोळे उघडले। हे सर्व त्याच्या कल्पनेपेक्षा खूपच मौल्यवान होते। इतका खजिना की तो विकून तो त्याच्या बहिणीची फी भरू शकतो, तो त्याच्या आईवर उपचार देखील करू शकतो आणि कदाचित स्वतःसाठी एक छोटेसे घर देखील बांधू शकतो। पण नंतर त्याच्या वडिलांनी सांगितलेली एक जुनी गोष्ट त्याच्या हृदयात घुमली, बेटा, प्रामाणिकपणापेक्षा मोठी कोणतीही संपत्ती नाही। जे तुमचे नाही त्यावर तुमचा अधिकार नाही। अर्जुनने बॅग छातीशी घट्ट मिठी मारली, डोळे बंद केले आणि स्वतःशी वचन दिले, मी हा विश्वास परत करेन। कितीही अडचणी आल्या तरी मी तिला शोधून काढेन। ती मुलगी जिच्या डोळ्यात एक अज्ञात वेदना होती आणि जिचा विश्वास आता माझी जबाबदारी बनली आहे। त्याने लगेच आपला ऑटो वळवला आणि त्याच स्थानिक बाजारपेठेकडे धाव घेतली जिथून ती मुलगी उतरली होती आणि गर्दीत गायब झाली। बाजारात गर्दी होती, खाद्यपदार्थांचा सुगंध वास, दुकानदारांचे आवाज, खरेदीत व्यस्त असलेली गर्दी। पण त्या गर्दीत त्या मुलीचा चेहरा कुठेच दिसत नव्हता। अर्जुन इकडे तिकडे भटकत राहिला। तो प्रत्येक दुकानात जायचा, प्रत्येक चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहायचा, पण तो चेहरा त्याला परत दिसत नव्हता। जणू ती मुलगी कुठेतरी गायब झाली होती। आता सूर्य देखील मावळू लागला तेव्हा अर्जुन त्याची ऑटो घेऊन निराश मनाने घरी परतला। घरी पोहोचताच त्याच्या आईने त्याला प्रेमाने विचारले, बेटा, आज तू खूप थकलेला दिसतोयस।
सगळं ठीक आहे ना? अर्जुन त्याच्या आईजवळ बसला आणि हळूहळू तिला सर्व काही सांगू लागला. बॅगेत लपलेल्या खजिन्याबद्दल, मुलीबद्दल आणि त्याच्या अस्वस्थतेबद्दल. आईने तिच्या मुलाच्या डोक्याला हात लावला आणि म्हणाली, बेटा, दुसऱ्याच्या वस्तू परत करणे हीच खरी माणुसकी आहे. तू क्षणभरही त्यांच्यावर लक्ष ठेवू नकोस. तू प्रयत्न करत राहा. देव तुला मदत करेल. अर्जुनच्या आईच्या शब्दांनी त्याला नवीन बळ दिले. त्याने ठरवले, मी हार मानणार नाही. जरी 100 दिवस लागले तरी मी तिला शोधून काढेन. पुढचे काही दिवस अर्जुनसाठी खूप कठीण होते. दररोज सकाळी तो त्याची ऑटो काढायचा, पण प्रवाशांना शोधण्याऐवजी तो त्याच बाजारात, त्याच परिसरात त्या मुलीला शोधत राहिला. प्रवासी शिल्लक राहत होते, पैसे संपत होते, ऑटोचे पेट्रोलही अनेक वेळा जवळजवळ संपत होते, पण अर्जुनची हिंमत सुटली नाही. दिवस जात राहिले. 1, 2, 5, 10, अगदी 12 दिवस गेले, पण मुलगी सापडली नाही. अर्जुनचे मन दुःखी होते. कधी कधी तो विचार करायचा, देवाने स्वतः हे सर्व माझ्या हातात पाठवले आहे का? हे माझी गरिबी संपवण्याचे संकेत आहे का? पण पुन्हा तोच वडिलांचा आवाज त्याच्या आत घुमत असे, प्रामाणिकपणापेक्षा चांगले काहीही नाही. आणि अर्जुन पुन्हा स्वतःला पटवून देत असे. आता अर्जुनने तीच बॅग त्याच्या आईकडे व्यवस्थित सांभाळून ठेवून दिली की, जेणेकरून जेव्हा कधी ती मुलगी त्याला सापडेल तेव्हा काहीही झाले तरी तो ती बॅग तिच्याकडे परत येईल. 12व्या दिवसाची संध्याकाळ होती. थकलेल्या आशेने आणि जड अंतःकरणाने अर्जुनने रस्त्याच्या कडेला आपला ऑटो पार्क केला होता आणि त्याच्याच विचारांमध्ये हरवला होता. मग त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका रेस्टॉरंट समोर थांबली. तिथे एक चमकदार पांढरी कार थांबली होती आणि त्यातून एक मुलगी बाहेर पडली, जिच्या चेहऱ्याची थोडीशी झलक अर्जुनच्या हृदयात वादळ निर्माण करत होती. तेच मऊ हास्य, तीच निरागसता, तेच डोळे, पण आजचे कपडे, चाल आणि स्टाईल, सर्व काही पूर्णपणे वेगळे होते. आता त्याचा एक मित्र देखील होता जो पूर्णपणे पाश्चात्य पोशाखात होता आणि यावेळी ती मुलगी देखील श्रीमंतीच्या तेजाने लपलेली दिसत होती. अर्जुनच्या हृदयात प्रश्नांचे वादळ उठू लागले. ही तीच मुलगी आहे का? पण जर ती इतकी श्रीमंत असेल तर त्या दिवशी ती माझ्या ऑटोमध्ये सामान्य कपड्यांमध्ये का बसली होती? अर्जुन मनात शंका आणि आशेच्या मध्ये अडकला होता. थोडीशी हिंमत एकवटून तो रेस्टॉरंटच्या बाहेर उभा राहिला आणि त्याच्या आतल्या संकोचाला न जुमानता तो आत डोकावू लागला. शांतपणे तिच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करत मुलीलाही अर्जुनची आतून नजर जाणवली. ती काही क्षण संकोचली, मग ती खुर्चीवरून उठली आणि हळूहळू बाहेर आली आणि अर्जुन समोर हसत उभी राहिली. भाऊ, तुमचे माझ्याकडे काही काम आहे का? तुम्ही इतक्या लक्षपूर्वक का पाहत आहात? तिच्या प्रश्नात उत्सुकता आणि थोडीशी घबराट होती. अर्जुनने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या हृदयाच्या सर्व ठोक्यांना नियंत्रित करत हळूवारपणे म्हणाला, मॅडम, कदाचित तुम्ही तीच मुलगी आहात जी काही दिवसांपूर्वी माझ्या ऑटोमध्ये बसली होती. आणि कदाचित तुमच्या बॅगपैकी एक माझ्या ऑटोमध्ये राहिली असेल. क्षणभर मुलीच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले. मग तिच्या ओठांवर एक भावनिक हास्य उमटले. तिचे डोळे ओले होऊ लागले. काय काय खरंच, माझे सर्व दागिने, माझे लॉकेट तुमच्याकडे आहे का? तिच्या आवाजात दिलासा होता, आशा होती आणि अपार आनंदही होता. अर्जुनने मान वाकवली आणि म्हणाला, हो मॅडम, माझ्याकडे सर्व काही सुरक्षित आहे. मी ते कुठेही विकले नाही. मी ते कुठेही ठेवले नाही. मी फक्त तुम्हाला शोधत होतो. मुलीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, तुम्हाला माहित आहे का त्या बॅगेत काय होते? ते फक्त दागिने नव्हते. त्यात माझ्या वडिलांनी मला दिलेले एक लॉकेट होते ज्यामध्ये माझ्या आईचा शेवटचा फोटो होता. ते लॉकेट हरवल्यानंतर मी आतून पूर्णपणे तुटून पडले. हे ऐकून अर्जुनचे मन आणखी भरून आले. त्याने हळूवारपणे विचारले, मॅडम, पण तुम्ही त्या दिवशी इतक्या साध्या कपड्यांमध्ये माझ्या ऑटोमध्ये का बसला होतात? जेव्हा तुमच्याकडे स्वतःची गाडी आहे, संपत्ती आहे, मग तुम्ही त्या गर्दीत का उतरल्या होतात? मुलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि वेदनादायक स्वरात म्हणाली, ही कहाणी थोडी मोठी आहे. जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे असेल तर उद्या सकाळी या. मी तुम्हाला सर्व काही सांगेन. अर्जुनने होकार दिला. त्याच्या मनातील थोडे ओझे कमी झाले होते, पण खूप काही जाणून घेण्याची अस्वस्थता अजूनही होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जशीच सूर्यकिरणे हलकीशी पसरली, अर्जुन आपला ऑटो घेऊन त्या रेस्टॉरंट समोर पोहोचला, जिथून त्याच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा वळण सुरू होणार होता. ती मुलगी आधीच बाहेर उभी होती. आज ती पुन्हा एकदा साध्या कपड्यांत होती,
जणू काही ती दाखवू इच्छित होती की तिची खरी ओळख ही संपत्ती नव्हे तर तिचे प्रेमळ हृदय आहे. अर्जुनला पाहताच ती हसली आणि दोघं जवळच्याच एका छोट्याशा उद्यानात एका बाकावर जाऊन बसले. काही क्षण ती शांत होती, जणू स्वतःला सावरत होती. मग ती मंद स्वरात बोलू लागली, माझं नाव राधिका आहे. मी या शहरातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपती अमरनाथ शुक्ला यांची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या वडिलांकडे सर्व काही आहे, संपत्ती, कीर्ती, ऐशाराम. पण एक गोष्ट त्यांच्याकडे नेहमीच कमी पडली, ती म्हणजे माणुसकी. राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण तरीही तिनं आपली गोष्ट सुरूच ठेवली. पप्पांना वाटतं की गरीब लोक म्हणजे फक्त खोटारडे आणि बेईमान असतात. त्यांच्या दृष्टीने गरिबी हा एक गुन्हा आहे. पण मी नेहमी वेगळं अनुभवलं. मला गरीब लोकांची साधी राहणी, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या खऱ्या भावना यांचं नेहमीच आकर्षण वाटलं. मला पाहायचं होतं की खरं आयुष्य कसं असते, आणि तेही पैशांशिवाय आणि कोणत्याही मुखवट्यांशिवाय. ती अर्जुनच्या डोळ्यात पाहत म्हणाली, म्हणून मी अनेक वेळा माझ्या एका मैत्रिणीसोबत साध्या कपड्यांत लोकल मार्केटमध्ये जायची, लोकांमध्ये मिसळायचे. त्याच दिवशी मी चुकून तुझ्या ऑटोमध्ये बसले. माझ्या बॅगेत दागिने होते, पण घाई आणि गर्दीत उतरताना ती माझ्याकडून चुकून तुझ्या ऑटोमध्ये राहिली. मला त्या दागिन्यांचं नाही, तर त्या लॉकेटची काळजी होती, ज्यामध्ये माझ्या आईचा शेवटचा हसरा चेहरा होता. राधिकाने खोल श्वास घेतला आणि हलकं हसली. पण जेव्हा तू इतक्या प्रामाणिकपणे ती बॅग सांभाळलीस, तेव्हा मला समजलं की पप्पा चुकीचे होते. गरीब लोक बेईमान नसतात, कधी कधी ते श्रीमंत लोकांपेक्षा खूप श्रीमंत मनाचे असतात. अर्जुन शांत बसून सर्व काही ऐकत होता. त्याच्या हृदयात एक वेगळी ऊब भरत होती, जणू त्याच्या संघर्षाला आज पहिल्यांदाच कोणी खऱ्या अर्थाने समजलं होतं. राधिकाने पुढे होत ती बॅग घेतली आणि म्हणाली, हा तुझा विजय आहे अर्जुन, माझा नाही. तू ते दागिने विकून तुझं आयुष्य बदलू शकला असतास, पण तू तुझा प्रामाणिकपणा निवडलास. आणि प्रामाणिकपणा हीच खरी संपत्ती असते. अर्जुन हलकसं हसला, पण तो काहीही बोलला नाही, कारण त्याचा गळा भावनांनी भरून आला होता. राधिकाने पर्समधून काही पैसे काढले. हे तुझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस आहे. अर्जुन, प्लीज नकार देऊ नकोस. पण अर्जुनने विनम्रतेने मान चुकवत उत्तर दिलं, मॅडम, जर मी पैशांसाठी ती बॅग सांभाळली असती, तर आज मी अर्जुन राहिलो नसतो. मी फक्त माझं कर्तव्य निभावले आहे. राधिकाने त्याच्या डोळ्यात पाहून विचारलं, मग मी निदान तुझा नंबर तरी घेऊ शकते का? जर कधी तुझ्या ऑटोमध्ये पुन्हा प्रवास करावासा वाटला तर करता येईल, कारण तुझ्यासोबतचा प्रवास हा प्रवास नसतो, तर तो एक विश्वास असतो. अर्जुन हसला. त्याने राधिकाला नंबर दिला आणि दोघांच्या डोळ्यात एक अनाम बंध निर्माण झाला. असं बंध जे शब्दांत नाही, तर फक्त भावना आणि विश्वासांतून जोडलेलं होतं. असेच दिवस जात गेले, पण अर्जुन आणि राधिका यांच्यात जो न सांगता आलेला नात्याचा धागा पक्का होत गेला. राधिका आता नेहमी अर्जुनला कॉल करून म्हणायची, आज फिरायला येशील का? मला फक्त तुझा ऑटो पाहिजे आणि तुझं खरं हसू. अर्जुन प्रत्येक वेळी शांतपणे हो म्हणायचा, कारण त्याच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात राधिकासाठी एक खास जागा निर्माण झाली होती. पण तो आपली ओळख जाणून होता की तो एक सर्वसाधारण ऑटोवाला मुलगा आहे आणि राधिका एका करोडपतीची वडिलांची एकुलती एक मुलगी. आणि हा फरक, हे अंतर त्याला रोज टोचायचं. तरी सुद्धा तो आपल्या भावना मनाच्या खोल कप्प्यात बंद करून ठेवायचा. राधिकाला आता अर्जुनचा संघर्ष, त्याच्या आईची आजारी प्रकृती आणि बहिणीच्या शिक्षणासाठी चाललेली धडपड जवळून समजली होती. तिच्या मनात अर्जुनसाठी केवळ सन्मानच नव्हे, तर एक खोल प्रेम देखील निर्माण झालं होतं. तिला ठाऊक होतं की खरं प्रेम हे कधीच कुणाची श्रीमंती पाहत नाही, ते केवळ मनाची श्रीमंती पाहतं. अशातच राधिकाचा वाढदिवस आला. घरात मोठ्या थाटामाटात पार्टी ठेवलेली होती. तिचे वडील अमरनाथ शुक्ला परदेशातून मुद्दाम परत आले होते, केवळ आपल्या लाडक्या मुलीचा दिवस खास बनवण्यासाठी. महागड्या भेटवस्तू, झगमगाट साजशृंगार, मोठ्या मोठ्या मान्यवरांची उपस्थिती, सगळं काही होतं त्या घरात. पण राधिकाच्या चेहऱ्यावर जी हसणं असायला हवं होतं, ते मात्र कुठेच नव्हतं. पार्टी दरम्यान तिच्या वडिलांनी हसत हसत विचारलं, बेटा, आज तुझा 21वा वाढदिवस आहे. माग, तुला जे काही मागायचं आहे. आकाशातला तारा असो वा जमिनीवरचा हिरा, मी आणून देईन. तेव्हा राधिकाने हळू पण ठाम आवाजात उत्तर दिलं, पप्पा, मला अर्जुन सोबत लग्न करायचं आहे. आणि तिने अर्जुनबद्दलची सर्व माहिती तिच्या वडिलांना सांगून टाकली.
एक क्षणासाठी संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा राधिकाकडे वळल्या आणि अमरनाथ शुक्लांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. एक ऑटोवाल्याशी लग्न, हा काय विनोद आहे राधिका? त्यांनी रागाने विचारलं. पण राधिकाने मान खाली घातली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी एकच शब्द उच्चारला, नाही पप्पा, हे माझं स्वप्न आहे. वडिलांच्या अहंकाराला ठेच लागली होती. त्यांना आपली प्रतिष्ठा, आपली श्रीमंती, आपली उंची धोक्यात आल्यासारखे वाटत होतं. त्यांनी रागाने दरवाजा बंद केला आणि राधिकाला खोलीत पाठवलं. राधिका पूर्ण रात्र अश्रूंमध्ये भिजून गेली. पण सकाळी जेव्हा दरवाजा उघडला, समोर तिचे वडील आणि आई उभे होते. त्यांच्या डोळ्यात पश्चात्ताप आणि मनात बदललेला दृष्टिकोन होता. पप्पांनी शांतपणे म्हटलं, बेटा, आज पहिल्यांदा वाटलं की तू जर एवढी मोठी श्रीमंती सोडून त्या मुलाला निवडते आहेस, तर त्याच्यात नक्कीच काहीतरी खास आहे. चल, अर्जुनला भेटूया. राधिकाच्या डोळ्यांत पुन्हा आशेचा प्रकाश चमकला. पप्पा स्वतः अर्जुनला भेटले. त्याच्या साधेपणाने, प्रामाणिकपणाने आणि मेहनतीने इतके प्रभावित झाले की त्यांनी अर्जुनला एका प्रतिष्ठित कंपनीत चांगली नोकरी लावून दिली, जिथे त्याला चांगला पगारही मिळत होता आणि प्रतिष्ठाही. हळूहळू अर्जुनने आपल्या मेहनतीने स्वतःला सिद्ध केलं. आता तो केवळ एक ऑटोचालक नव्हता, तर एक स्वाभिमानी आणि आदरास पात्र व्यक्ती झाला होता. काही महिन्यांनी एका साध्या पण मनाने जोडलेल्या समारंभात राधिका आणि अर्जुनने लग्न केलं. दोन भिन्न जगातील लोक, पण एकसारख्या मनाचे. राधिकाने अर्जुनसोबत त्याचं छोटंसं भाड्याचं घरही स्वीकारलं. तेच घर जिथं प्रेम होतं, सन्मान होता आणि प्रामाणिकपणाचा अनमोल ठेवा होता. आजही जेव्हा अर्जुन आपल्या आई आणि बहिणीसोबत बसून चहाची चाप घेतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मितहास्य असते. कारण त्याला माहित आहे की त्याने कधी चुकीचा रस्ता निवडला नाही आणि म्हणूनच आयुष्याने त्याला दिलं ते दौलतीपेक्षा खूप अधिक होतं, आदर, प्रेम आणि मन शांती. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळतं, प्रामाणिकपणा हा जरी कठीण मार्ग असला तरी त्याचं फळ नेहमी गोड असतं. आता तुम्ही सांगा, जर तुमच्या समोर एखाद्या दिवशी अशी परीक्षा आली, जिथं तुमच्या प्रामाणिकपणाची आणि लोभाची झुंज असेल, तर तुम्ही काय निवडाल? प्रामाणिकपणा